मी पहिल्यांदा क्लासला चालले होते कोथरूडला, कांचन मेहंदीकडे. हा फर्स्ट डे आहे. मानसी मागे बसली होती. आय थिंक हा आमचा जाण्याचा रूट होता. फर्स्ट टाईम मी कुठेतरी एवढं लांब क्लासला चालले होते. आणि हा फर्स्ट डेचा थोडंसं क्लिप आहे. ताई आम्हाला थोडेसे ड्रॉ करून दाखवत होते मेहंदीचे पॅचेस. मी काढलेली मेहंदी आहे थोडीफार. हा थर्ड डे क्लासचा. सगळे नवीन होते आणि खूप लांबून आलेले होते. ही फर्स्ट नंबरला मानसी आहे माझी फ्रेंड. तिकडे भावना आहे. शरयू आय थिंक संभाजीनगरवरून आली ती. हा परत आमचा क्लासचा रूट आहे. लोकेशन नाही माहिती आहे मला नक्की कुठलं आहे. इमेज काढलेली मेहंदी आहे. ताईने मला 7 डेला 7 मार्क दिले होते. आणि ही पण माझी फ्रेंड आहे. ती बदलापूरवरून येत होती. ही परत ताई आम्हाला थोडे पॅचेस शिकवत होते. तेव्हाचे क्लिप आहेत या. आणि मानसीच्या बड्डेला आम्ही सारसबागमध्ये गेलो होतो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि क्लासला आम्ही दांडी मारल्यावर हे मी थोडे वेळ शूट केले होते व्हिडिओ. त्याच्या काही क्लिप आहेत. आणि क्लास खरंच खूप सुंदर ताईने मेहंदी शिकवली आम्हाला. 45 दिवसाचा होता क्लास. नंतर नेक्स्ट डे आम्ही बाहेर बसलो होतो. आम्ही असं जागा चेंज करत नव्हतो, पण आम्ही लेट गेल्यामुळे बाहेर बसलो होतो. हे ताईने शिकवलेले थोडे. आणि रंगपंचमी होती तेव्हाची क्लिप येत होते. परत जाण्याचा मार्ग आमच्या. इथे आलो जरा शांत वाटायचं नदीकडे बघून. या मीच काढलेली डिझाईन आहेत या. ताईने आम्हाला रंगपंचमीला बँगल्स गिफ्ट केल्या होत्या. ताईसोबतच्या काही आठवणी आहेत आमच्या या. फोटो काढले होते ताईसोबत. आम्ही चौघी एकत्र असायचो. आणि हा सीन सारसबाग याच्या इथला आहे. एवढे काही पॉईंट असे होते की शांत वाटायचं तिकडे बघून. आणि कधी बाईकवर कधी बसने असा प्रवास केलेला होता आम्ही. या मी काढलेल्या डिझाईन आहेत काही. खूप छान मेहंदी शिकवली ताईने आणि खूप बारीक डिझाईन. आणि क्लास लावण्याचं काहीतरी ये पायावरती माझ्या मेहंदी चालली होती. मी मॉडेल बनले होते. हे मानसीच्या बड्डे दिवशीच आहे आय थिंक. नाही, श्रावण महिना चालू होता तेव्हा आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो. आणि नंतर कॅफेमध्ये गेलो होतो तेव्हाचे काही फोटो. आणि हे माझा फेस खूप छान आला होता. मी फोटो काढून ठेवला होता. काही जणी अशा होत्या की फक्त आवड आहे म्हणून क्लासला येत होत्या. आणि काही बाय प्रोफेशनच होतं त्यांचं मेहंदीचं. पण खूप छान होत्या सगळ्या. आणि सगळ्या लांबून येणाऱ्या होत्या. काही जणी तिथंच राहायला रूम घेतली होती. ही भावना आहे. आम्ही कॅफेत गेलेले 1-2 पिक असतील पुढे. हे मीच डोली शिकत होते. थोडीशी डेंजर आली आहे. आणि आय थिंक हे डेकोरेशन नवीन वर्षाचं आहे. आणि एक्झाम चालली होती आमची. आणि त्या दोघींना एकदम कोपऱ्यात बसवलं होतं. आणि नंतर भूक लागल्यानंतर क्लासनंतर आम्ही मानसी आणि मी गेलो होतो. मीच काढलेली डिझाईन आहे. सेलिब्रिटी आले होते तिथं शूटसाठी. लोकेशन खूप छान होतं. कलासी स्टुडिओ म्हणून आहे तिथे कोथरूडमध्ये. तिथं सगळे शूट होतात थोडेफार. मग मी पण पिक काढून घेतले लगेच. खूप छान डेकोरेशन केलं होतं तिथं शूटसाठी. ॲक्च्युली तिथं सिरियल आणि मूवीचे शूट होतात वाटतं. थोडंसं खूप छान बंगलो आहे त्यांचा. तिथे 1-2 पिक काढली. ताईसोबतचा पिक आहे. आणि नंतर एक्झाम होते मग तेव्हाची मेहंदी आहे माझी. खूप छान शिकवली होती ताईने मेहंदी. त्यानंतर सृष्टीला मेहंदी काढायला गेले होते. क्लास चालू होतं तेव्हा. तिच्या बहिणीचं लग्न होतं. मग तिची डान्सची प्रॅक्टिस चालू होती तिथं थोडीशी.
तिच्या एका हातावर मेहंदी काढून आम्ही प्रॅक्टिससाठी गेलो होतो परत. मॅडम डान्स शिकत होत्या. थोडासा डान्स बसला की आम्ही परत घरी आलो. जेवायला गेलो बाहेर. परत घरी आल्यानंतर मग आम्ही परत स्टार्ट केली होती मेहंदी. आम्ही रात्री 3-3:30पर्यंत मेहंदी काढत होतो. ही सृष्टी आहे आणि हा आर्यन तिचा भाऊ. भावनाचे मी थोडे विचित्र फोटो काढले होते. आणि आमच्या डब्बा पार्टी होते क्लासमध्ये. हा लास्ट डेचा आहे. आम्ही स्वामीनारायण मंदिरात गेलो होतो. तिथे खूप पाऊस आला म्हणून साईडला थांबलो होतो. हा माझा लुक होता लास्ट डेचा. थोडे ताईसोबतचे फोटो आहे. आणि सगळे एका साईडला डान्स करत होते आणि गायत्री आणि एका साईडला डान्स करत होतो, कारण तिला जायचं होतं म्हणून आम्ही फोटो काढायला आलो होतो साईडला. थोडंसं एन्जॉय केलं तुमच्यासाठी. लास्ट डेला जेवण तर खूप छान ठेवलं होतं ताईंनी. हे मंदिरातले थोडेसे व्हिडिओ आहेत. वातावरण खूप छान आहे तिकडे, प्रसन्न वाटते तिथं. मग आम्ही 1 तासभर तिकडे थांबलो होतो आणि थोडंसं फोटोशूट केलं. 1-2 पिक टाकलेत मी व्हिडिओमध्ये. आणि खूप छान वाटलं. क्लास 45 दिवसाचा होता. आधी कंटाळा आला पहिला 5 दिवस, नंतर खूप छान वाटलं. आणि मेहंदी पण खूप छान शिकवली ताईने आणि शिकले पण मी. मला नव्हतं वाटलं की मी मेहंदी छान शिकले वगैरे. हे मंदिर तर खूपच छान आहे. सगळे पुण्यात तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा जावा. आणि पुण्यापासून जवळ आहे, कात्रजला आहे काहीतरी, आंबेगावमध्ये. हे थोडेसे पिक काढले होते माझ्या मानसीने आणि भावनाने. मंदिर खूपच सुंदर आहे पण. आणि आमची थीम होती या कलरची, त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी हा कलर वेअर करून गेलो होतो. थँक्यू फॉर वॉचिंग.